एससी, एसटी, ओबीसी, व्हीजेएनटी आता जनरल कॅटेगरीमध्ये सवलती मिळू शकत नाहीत. मंत्रिमंडळाचा निर्णय, ब्राह्मणवादी मुख्यमंत्र्याचा निर्णय. आणि या 50% सोय कुणासाठी तर 3%साठी. जातीचा मुख्यमंत्री पहिल्यांदा बघतोय. आणि हे दुर्दैव या महाराष्ट्राचं की जातीसाठीचा मुख्यमंत्री आरक्षण विरोधी धोरण राबवताना आम्ही बघतोय. विषमतावादी धोरण राबवताना आम्ही बघतोय. जे कोणी आरक्षण मागतायत त्यांना रोकायचंय आणि जे काही 3% आहेत त्यांना 50%च्या सवलती द्यायच्यात. मेरिटला नाकारायचंय. सुप्रीम कोर्टाच्या वर हे गेलेत, जिथं कोर्टाने सांगितलं की मेरिटला नाकारता येणार नाही. मग हे ब्राह्मणवादी मुख्यमंत्री कुणाची सोय करतायत? तर लाज वाटली पाहिजे त्या आमदारांना जे एससी, एसटी, ओबीसी, व्हीजेएनटीचे होते. त्यांनी कसं काय हा ठराव पास केला, कसं काय हा निर्णय पास केला? ज्या समाजाचं सामाजिक न्याय, त्यांचे मूलभूत हक्क अधिकार, त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी ज्या लोकप्रतिनिधीवरती आहे, त्यांनी ईव्हीएमच्या माध्यमातून निवडून येऊन गुलामीच्या माना टाकल्यात. हे दुर्दैव आहे. लाज वाटते अशा लोकप्रतिनिधीवर जे बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण डोळ्यासमोर हक्क आणि अधिकार हिसकावून घेतले जात आहेत आणि हे त्यांना सहमती देत आहेत. हा कालचा निर्णय 3%च्या सोयीसाठी आहे. हा प्रवर्ग जन्माला घातलाय 3%साठी आणि 50% त्यांच्या वाट्याला देण्याची ही व्यवस्था केलेली आहे. आता ह्या ट्रॅप मध्ये सगळे फसलेत. आज जर रस्त्यावर आला नाहीत ना तर सगळं संपलं, एवढं लक्षात ठेवा. ही शेवटची त्यांची टेस्ट आहे. आता एससी, एसटी एवढा मर्यादित नाही, ओबीसी, व्हीजेएनटी सगळे आरक्षणवादी धोक्यात आलेत. आता तरी डोळे उघडा. आणि हे जो काही ब्राह्मणवादी मुख्यमंत्र्यांनी विषमतावादी आरक्षण विरोधी जे काही धोरण राबवलंय त्याचा निषेध करा. ऑल इंडिया पॅंथर सेना या ब्राह्मणवादी धोरणाचा जाहीर निषेध करत आहे. 3%ची जी काही 50% सोय केली ती उघड आहे, त्याचा आम्ही निषेध करतो.